आमच्यापासून बाजूला नेण्याचं काम चालू केलंय. म्हणजे आम्ही न्याय कुणाला मागू नये किंवा काही करू नये. आमचं गृहमंत्र्याला या ठिकाणी विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या येतात, बापू आंधळेची अटक असेल, PI महाजन असतील, PSI राजेश पाटील असतील, वाशीचे PSI, ते मॅडम इथले धारोड तालुके गावंदारीचे येतं, ते वंजारी समाजाचे येतं, त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी पूर्ण मदत केली. CCTV कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दिसते, त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. मग आमचं गृहमंत्र्याला विनंती आहे की आता घटना घडून 69 दिवस झाले तर, आणि ताई आजपर्यंत 69 दिवसामध्ये अशी कंडिशन आहे, आम्ही ज्या दिवशी आंदोलन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी सापडतील. मग शासनाला आमच्या आंदोलनाची जर वाट बघायची असेल तर आम्ही रोज एक आंदोलन करतो, पण आम्हाला लवकर न्याय द्या. आम्ही सर्व गावकऱ्यांनी रात्री मिटिंग घेतली ताई. आम्ही कोणी कुठला पुढारी, एकतर आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोक प्रामाणिक आज बी आमच्यासोबत आहेत, आमचा कुणावरही अविश्वास नाही. त्याच्यामुळं कुणीही या गोष्टीची मीडियामध्ये असेल किंवा हे असेल चर्चा करू नये. जे लोक आमच्या सोबत आहेत ते लोक आज बी आमच्या सोबत आहेत आणि ते पूर्णपणे आमच्या न्याय भूमिकेत आहेत. आणि त्याच्या उपर आम्ही मीडियामार्फत सांगू शकतो, कुणी कुठे बी गेलं आम्ही गावकरी संतोष देशमुखच्या मागे. जोपर्यंत संतोष देशमुखचे जे 9 मारेकरी त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस 1 इंचभरही बाहेर पडणार. मग ते कुठलंही आंदोलन असू, मग पोलीस प्रशासनानं आमच्यावर काय करायचं ते करू द्या, आम्ही मागे सरकणार नाही. त्या गोष्टीची कुणी चिंता करू नये. आम्ही पूर्णपणे गावकरी, आमच्या महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं ज्या 9 तारखेला आम्ही ज्या स्थितीत होतो आज बी आम्ही त्याच पद्धतीने या घटनेमध्ये पाठीमाग आहे. आमची प्रशासनाला ताई आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे, आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण करा म्हणावं. नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मग त्यावेळेस तुमचं कलम 144 आहे का तुमचं कलम कोणतं आहे आम्हाला काय माहित नाही. कारण ज्या वेळेस पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिकाच आमची म्हणजे ही अपेक्षा संपली त्यावेळेस पोलिसांना काही वेगळं आम्ही ते करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आम्ही गावकरी तुम्हाला एकदा विनंती करतो, आता आमची शेवटची अपेक्षा तुमच्याकडे, आता सगळे येऊन गेले. त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या उणीवा आहेत तुम्ही स्वतः लक्ष द्या, तुम्ही स्वतः याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही 100% करता. कारण आजपर्यंत कसं तुम्ही जिथं लक्ष घातलं ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या आमच्या गावकऱ्याच्या मागण्या आहेत यामध्ये आपण जातीनं लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय कसा भेटेल याची आपण ही करा, एवढीच आपल्याला गावकऱ्याचं विनंती करतो. आणि दोघं पण एकाच वयाचे